नक्कीच संपूर्ण बारामती मतदारसंघातल्या सर्व लाडक्या बहिणी, भाऊ, ज्येष्ठ नागरिक सगळेच त्यांच्याबरोबर आहेत आणि पोटनिवडणूक आहे. आज प्रत्येकाला असं वाटतं की ताई निवडूनच येणार. त्यांच्या विरोधात ज्या ज्या लोकांनी फॉर्म भरलेला आहे, तो जर माघार घेतला असता तर एखाद्या वेळेस ती बिनविरोध झाली असती. परंतु अनेक छोटे मोठे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आहेत, उभे आहेत आणि म्हणून आमची जबाबदारी आहे दादांच्या पाठीमागे वहिनीसाहेब जास्तीत जास्त मताने कशा निवडून येतील, एक नवीन विक्रम कसा त्यांच्या नावावरती होईल, याकडे आमचं कार्यकर्त्यांचं लक्ष आहे आणि म्हणून आम्ही सगळेजण मेहनत घेत आहोत. आताच भाईंनी सांगितल्याप्रमाणे की आम्ही बारामतीत, मी स्वतः तर तिकडे ऑलमोस्ट दिवसाआड जाती आहे तिकडे. परंतु तिथे गेल्यानंतर जे काही ओळखीचे लोक आहेत, माझ्याबरोबर माझ्या भगिनी आहेत, अश्विनीताई आहे, अश्विनी जॉब या कोराळ्याच्या आहेत, त्या असतील, आशाताई असतील. आम्ही सगळ्याजणी तिकडे जाऊन आपापल्या नातेवाईकांची, ओळखीच्या लोकांच्या भेटीगाठी घेऊन जास्त जणाला बाहेर निघावं यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि मला वाटतं की बारामतीकर ते दरवेळेस पवार कुटुंबाच्या पाठीशी उभे होते आहेत आणि राहणार आहेत. आणि जे काही आता संपूर्ण महाराष्ट्र जो दुःखाचा डोंगर कोसळला होता सर्व नागरिकांवरती, कार्यकर्त्यांवरती, त्या सगळ्यांनीच कंबर कसलेली आहे. वहिनी मताधिक्याने निवडून येणार आहेत.